Hello student, this is our chapter number 2, that is mechanical properties of a fluid. In the previous point we studied the capillary rise or capillary falls. Now we study the pressure difference method, that is method first to finding the value of H. In this methods we can find the value of H. It is method first, it is pressure difference method. It is also called as the ascent formula in the NCERT textbook. NCERT textbookलाच ह्या इक्वेशनला NCERT टेक्स्टबुकलाच ॲसेंट फॉर्म्युला असे सुद्धा म्हटलेलं आहे. NCERTच्या बुक्समध्ये आपण जी सोडवणार आहेत इक्वेशन्स म्हणजे आपण फाइंड करणार आहे व्हॅल्यू ऑफ एच. जी आपण व्हॅल्यू ऑफ एच फाइंड करताना जो फॉर्म्युला मिळणार आहे त्या फॉर्म्युलाच ॲसेंट फॉर्म्युला असे NCERTच्या टेक्स्टबुकमध्ये आपल्याला पाहायला मिळतो. वी नो दॅट pressure difference due to the liquid column which is equal to the pressure difference to T by R due to the concavity means that pressure due to the liquid column H rho g which is equal to pressure difference to T by R that is our equation first given in our textbook. आपण प्रिव्हियस लेक्चर्समध्ये पाहिलं होतं P विच इज इक्वल टू एच रो जी फॉर्म्युला बघितला होता. तो फॉर्म्युला कशाचा होता? प्रेशर डिफरन्स ड्यू टू द लिक्विड कॉलम ऑफ हाईट एच. हाईट एच काहीतरी असताना लिक्विड कॉलमची आपल्याला फॉर्म्युला मिळाला होता P विच इज इक्वल टू एच रो जी. दॅट पी आर राईट हिअर अँड टू टी बाय आर दॅट इज द प्रेशर डिफरन्स ड्यू टू द कॉन्कॅव्हिटी. कॉन्कॅव्हिटी सरफेसमुळं प्रेशर जे निर्माण होणार त्याचा फॉर्म्युला होता टू टी बाय आर. Both are the equals means that H rho g which is equal to 2T by R. That is our equations first. In the equation first where H म्हणजे काय हो? H is the height of that liquid. Rho is the density of liquid. G acceleration due to gravity. And T is the tension or surface tension. And capital R is the radius of curvature. हा radius of curvature आहे त्याची radius आहे. और meniscus जो आहे हा जो meniscus आहे त्याची radius आहे. R is the radius of meniscus. रेडियस ऑफ मेनिस्कस. ही जी चंद्रकोर आहे चंद्रकोर पुढे एक्सपांड करत गेलं तर आपल्याला एक सर्कल मिळेल. या सर्कलची ती रेडियस आहे. तिथं अर्ध चंद्रकोर दिसते कुठेतरी कंप्लीट होईल ना पूर्ण तरी सर्कल. या सर्कलची ही आर कॅपिटल जी आर आहे ती रेडियस आहे. ही स्मॉल आर पण तुम्हाला दिसते. अँड स्मॉल आर काय हो? ही कॅपिलरी दिलेली आहे. या कॅपिलरीची small r ही radius आहे. R is the radius of capillary. बघा इथपर्यंत लक्षात येते. आपण काय सांगितलं? प्रेशर ड्यू टू द लिक्विड कॉलम ॲट हाईट एच. हाईट एच असताना प्रेशर ड्यू टू द लिक्विड कॉलमचा फॉर्म्युला होता P विच इज इक्वल टू एच रो जी. दॅट एच रो जी विच इज इक्विव्हॅलंट और इक्वल टू T बाय R दॅट इज प्रेशर डिफरन्स ड्यू टू द कॉन्कॅव्हिटी. कॉन्केव्ह सरफेसचा असणारा प्रेशर हा मॅक्झिमम असतो दॅट इज 2T बाय आर. हा किंवा आपण तो फॉर्म्युला पण बघितला होता एक्सेस प्रेशरमध्ये. प्रेशर इनसाइड द लिक्विड बबल्स इज ग्रेटर दॅन दॅट ऑफ द आउटसाइड. म्हणजे कॉन्केव्ह सरफेसवर जर असणारं प्रेशर हे जास्त असतं ते फॉर्म्युला आपण प्रूव्ह केलं होता PI मायनस P नॉट विच इज इक्वल टू 2T बाय आर. दॅट बोथ इक्वेशन्स आर इक्विव्हॅलंट. सो युझिंग दॅट इक्वेशन्स वी से दॅट इन दिस फिगर और इन दिस डायग्राम theta are given, small r the radius of that capillary tube. Here capital R is the radius of meniscus. So we can find the cos theta. Value of cos theta. Cos theta means formula of cos theta adjacent side divided by hypotenuse. Okay. इथं आपल्याला आकृतीमध्ये थीटा दिसतोय. आपल्याला कॉस थीटाची व्हॅल्यू फाइंड करायची आहे. कॉस थीटा म्हणजे ॲडजसंट साइड लगतची बाजू डिवायडेड बाय
हायपोटेनियस म्हणजे कर्ण. ओके, ऍडजसंट साइड काय दिसते होती जी स्मॉल आर आहे डिवायडेड बाय कॅपिटल आर विच इज इक्वल टू काय येईल इकडं कॉस थिटा. आपल्याला फाइंड आउट करायचं व्हॅल्यू आर. सो वी कॅन रिप्लेस आर मी इक्वल टू साईनच्या अलीकडे घेतोय, कॉस थिटा इकडे होता इक्वल टू साईनच्या पलीकडे गेलं तर इकडे मल्टिप्लाय होता, इकडे गेलं तर डिवाइड होईल. आर विच इज इक्वल टू काय राहील मग स्मॉल आर डिवायडेड बाय कॉस थिटा. Just focus of our equation first. That is equation first. H rho g which is equal to 2t by r. We can see capital R is here. So we got the value of R, capital R, which is equal to small r by cos theta. So just put that result in equation first. So putting value of capital R in equation first. ही जी आता आपण फाइंड आउट केलेली कॅपिटल आर म्हणजे रेडियस ऑफ मेनिस्कसची व्हॅल्यू आहे ती आपण पुट केली कुठे इक्वेशन फर्स्ट मध्ये. इक्वेशन फर्स्ट काय होतो एच रो जी विच इज इक्वल टू 2t बाय कॅपिटल आर. बट कॅपिटल आर ची व्हॅल्यू ती गिवन दिली आपल्याला, काढली आपण शोधली होती आता स्मॉल आर डिवायडेड बाय कॉस थिटा. वी नो दॅट डिनॉमिनेटरचा डिनॉमिनेटर असेल तर तो कुठे जातो अंशस्थानी जातो. सो वी कॅन राईट दॅट एच रो जी विच इज इक्वल टू 2t बाय आर इंटू कॉस थिटा डिवायडेड बाय 1. सो वी गॉट द व्हॅल्यू 2t cos theta divided by r. So here h rho g which is equal to how much 2t cos theta divided by small r. But that is not our m. We can find the value of h only. So we can write here value of h. So our formula is h which is equal to how much 2t cos theta divided by how much r rho g. That is our m. This is the expression or this is the equation that is pressure difference method. We can using these equations h which is equal to 2t cos theta divided by r rho g we can find the rise or fall of a liquid inside a liquid. मला सांगा h ची व्हॅल्यू काय दिली आहे 2t cos theta divided by r rho g. ह्या इक्वेशनचा यूज करून आपण t म्हणजे टेन्शन्स दिसते तुम्हाला त्या इक्वेशन मध्ये, तर त्या टेन्शनची सुद्धा व्हॅल्यू आपण फाइंड करू शकतो. मी असं सुद्धा लिहू शकतोय बघा t which is equal to काय लिहू HR rho g divided by 2 cos theta. ह्या इक्वेशनचा यूज करून मी या इक्वेशनवरून मी टी ची व्हॅल्यू सुद्धा फाइंड आउट करू शकतो. म्हणजे मला दोन्हीचा इक्वेशनचा यूज होऊ शकतो टी फाइंड आउट करण्यासाठी आणि एच फाइंड आउट करण्यासाठी. इथे आपल्याला एक लक्षात घ्यायचं आहे हा जो फॉर्म्युला होता आपल्याला प्रेशर डिफरन्स मेथडचा एच विच इज इक्वल टू 2t cos theta बाय आर रो जी. जेवढी आपली कॅपिलरी ट्यूब नॅरो असेल अरुंद असेल तेवढी मिळणारी हाईट आपल्याला काय असेल मॅक्झिमम असेल. दिस इज द एक्सप्रेशन ऑफ ए rise or fall of a liquid, that is pressure difference due to the pressure difference method, that is method first. आणि ह्या मेथड्स फर्स्ट मध्ये आपल्याला काय सांगायचं आहे जेवढी आपली कॅपिलरी आहे जेवढी नॅरो असेल तेवढी हाईट आपल्याला काय मिळेल मॅक्झिमम. समजा आपण हे लिक्विड इथं कॉन्केव्ह होतं, एखादी कॅपिलरी आपण डीप केली कशामध्ये कॉन्व्हेक्स सरफेस आपल्याला मिळाला तर मिळणारा अँगल ऑफ कॉन्टॅक्ट जो काय आहे थिटा तो काय मिळेल ऑप्टिस मिळेल. एम राईट. इथं मिळतोय तो अँगल ऑफ थिटा जो आहे तो 90 डिग्री पेक्षा कमी आहे. म्हणजे तो काय मिळतोय कॉन्केव्ह सरफेस ज्यावेळी असेल त्यावेळी मिळणारा अँगल जो आहे तो ॲक्यूट अँगल मिळतो लघुकोन. तसेच आपण ती लिक्विड मध्ये कॅपिलरी डीप केली आणि त्यावेळी आपल्याला कॉन्व्हेक्स सरफेस मिळतो म्हणजे थिटा जो मिळणार आहे तो 90 डिग्री पेक्षा जास्त म्हणजे ऑप्टिस विशाल कोन मिळेल. त्यावेळी फक्त चेंजेस काय होणार आहे
कॉस थिटाची व्हॅल्यू काय होईल, निगेटिव्ह होईल. म्हणजे एच ज्यावेळी आपल्याला राईज होईल का फॉल होईल, तर फॉल होईल. ड्यू टू द कॉस थिटा व्हॅल्यू ऑफ कॉस थिटा इज निगेटिव्ह, दॅट एच इज अ डिप्रेस्ड. एच व्हॅल्यू फॉल होईल किंवा आपण त्याला डिप्रेस सुद्धा असं म्हणू शकतो.